अपेक्षा करून सापेक्ष जीवनाचं लांछन लावून घेण्याची अजिबात त्यांना इच्छा नव्हती, म्हणून आयुष्यभर निरपेक्षतेत जगले। आणि असा साधू न भूतो न भविष्यती। अनेक संत झाले, आपापल्या परीने महान महान होते, परंतु तुकोबारायांचं जीवन हे आगळं वेगळं जीवन आहे। काय समाजाच्या प्रतीचं जीवन, ईश्वराच्या साठीचं जीवन, परमार्थासाठीचं जीवन, परिवारासाठीचं जीवन, सर्वांच्या साठीचं जीवन, सर्वांच्या सारखे ते वागले। आणि सर्वांच्या सारखे वागून त्यांचा जो विशेष विषय होता परमात्मा देव, त्याच्याशी शेवटी समरस झाले। तुका तुकीला तुकी, तुकोबारा तुकी म्हणजे परब्रह्मामध्ये शेवटी लीन झाले। विठ्ठला आजी बरवे झाले, बरवे झाले माझे माहेर देखील। आज माझं सर्व चांगलं झालं, कारण आज मी माझं माहेर पाहिलं। तुकोबारायांचं माहेर म्हणजेच पांडुरंग। पंढरीये माझे माहेर साजनी, अरे हे सर्वांचं माहेर। काय माहेर संताचे, पुढे नामया स्वामी केशवाचे, हे सर्व संतांचं माहेर आहे। भगवंताचं स्वरूपामध्ये आपल्या स्वरूपाला लीन करून टाकले, हे साधूचं ज्ञानी साधूचं लक्षण आहे। आणि अशा प्रकारचे अद्वैती ज्ञानी साधू तुकोबाराय होते, शेवटी आपल्या स्वरूपामध्ये लीन झाले। आणि शेवटी काही शिल्लक राहत नसतं, काहीच करायचं शिल्लक न राहिल्यामुळे तुका म्हणे पडलो पाया, करा छाया कृपेची माझ्यावर नाही, सर्व जगावरती तुमच्या कृपेची छाया करा, मी तुमच्या पाया पडतो। माझ्यावरती केलीच तुम्ही, पण जगावर सुद्धा तुमच्या कृपेची छाया धरा, अशी शेवटी प्रार्थना केली। लक्षात ठेवा। विठ्ठला शेवटचे दोन शब्द, त्याच्यानंतर माऊलीचं भजन होईल। माऊलीचं भजन झाल्यानंतर शेवटची चाल होणार आहे, आणि शेवटची चाल झाल्यानंतर आरतीनं आपल्या कार्यक्रमाचा समारोप होईल, त्याच्यानंतर महाप्रसाद। आज जगतवंदे जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा, एक दिवसीय भव्य दिव्य कीर्तन महोत्सव व सप्त नैष्ठिक ब्रह्मचारी सत्काळ सोहळा। श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये आपल्या दुधना माईच्या पावन पात्रामध्ये गुरुदेव आश्रम पळसखेड सत्काळ, गुरुदेव आश्रम कोथाळा च्या वतीने व स्वयं माझ्या हस्ते 7 साधकांना नैष्ठिक ब्रह्मचर्याची दीक्षा मिळाली। एका वेळी 7 साधकांना दीक्षा होणं हे सामान्य गोष्ट नाही। मला तर या 7 जणांना पाहिल्यानंतर त्या सप्त ऋषींची आठवण होते।
की हे आश्रमचे सर्वप्रथम असणारे सप्त ऋषी आहे. आज या कार्यक्रमाला 6 ऋषीची हजेरी लागली आणि 7वा ऋषी अतिशय दूर असल्यामुळे येऊ शकला नाही. सप्त ऋषी पैकी अगस्त्य दक्षिण मध्ये राहत होते, बाकी सर्व देवभूमी मध्ये राहायचे. मग अगस्त्य दूर असल्यामुळे त्याला यायला काही जमत नव्हतं. तसे एक ऋषी चंद्रपूरला आहेत काय, आणि ते काही मात्र आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. काही हरकत नाही, दुरून येण्यामध्ये विलंब होतो, यायला अडचणी असतात, परंतु बाकीचे सर्व षट ऋषी आज इथे हजर आहे. मराठवाडा संतांची भूमी आहे आणि हे सर्व संत मराठवाड्याच्या भूमीमध्ये बनवले गेले आणि तेही आपल्या दुधनामाईच्या. ज्या गोष्टी गंगा यमुना सरस्वतीच्या काठावर होतात, गोदावरीच्या काठावर होतात, तेच दिव्य त्या ठिकाणी दिव्यत्व आपण आपल्या दुधनामाईला दिलं. आणि हा सर्व विधी कुठे झाला? दुधनामाईचा सुद्धा हा पौराणिक इतिहास आहे. ही नदी सामान्य नाही, लक्षात ठेवा. ही सुद्धा एक महान सरिता आहे, महान नदी आहे, एक गंगा तुल्य नदी आहे. आलं लक्षात? अशा अनेक नद्या असतात. नामदेवरायांची जन्मभूमी नरसी. नरसीला कोणती नदी आहे? कयाधू. कयाधू म्हणजे प्रल्हादाची आई. कयाधू म्हणजे कोण? प्रल्हादांच्या आईचं नाव कयाधू होतं. ज्यावेळी कयाधू मातेनं म्हटलं, प्रल्हाद तू कलियुगामध्ये जन्म घेशील, त्यावेळी मी तुझ्या जन्माच्या अगोदर तिथे उपस्थित राहील, पण कोणत्या रूपाने उपस्थित राहील आता सांगत नाही. तीच प्रल्हादाची माता कयाधू नदीच्या रूपात प्रल्हादाचा नामदेव महाराजांच्या रूपात जन्म होण्याच्या आधी कुठे आली? ती महान तीर्थामध्ये तिचं नाव दिसत नाही, पण ती महान तीर्थापेक्षा लहान. तुम्ही कोणत्याही तीर्थामध्ये तुमच्या अस्थी नेऊन टाका, त्या अस्थी विरघळत नाहीत, फक्त त्याच्यामध्ये टाकल्या जातात. कयाधू मध्ये तुम्ही तुमच्या अस्थी जर टाकल्या तर त्याचं पाणी होतं. काय होतं? एवढी महान तीर्थ आहे कयाधू नदी. तशी आपली महान तीर्थ कोण आहे? कारण क्षीर सिंधू मध्ये भगवान विष्णूचं शयन व्हायचं. क्षीर सिंधू मध्ये भुजंगाच्या आसन करून, भुजंग शयनम, भुजंगाच्या आसनावरती विष्णू शयन करत, आणि त्या क्षीर सिंधूचा जल म्हणजेच आपली दुधनामाई आहे. साक्षात विष्णूचा इथे वास आहे या नदीमध्ये. आणि म्हणून या 7ही शिष्यांना, साधकांना त्यांच्या मनोगताप्रमाणे अशा प्रकारची दीक्षा देण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रम झाले त्या त्या ठिकाणी हे सर्वजण एकत्रित येऊन समाजाच्या द्वारे, संतांच्या द्वारे त्यांचं पूजन सत्कार झाला. तसं आपल्या पिंपळगाव गायकी येथे तुकोबारायांच्या आश्रमामध्ये राहिला होता, सत्कार व्हायचा. आणि म्हणून आपले गणेश चैतन्यजी महाराज, आपल्या तोंडावर गजानन महाराज आहे सर्वांचे, तर त्यांचं दीक्षा नाव आता गणेश चैतन्यजी महाराज झाले. आता इथून पुढे हळूहळू काय म्हणत आहे? गणेश चैतन्यजी महाराज. पूर्व नावाला विसरा, पूर्व नावाचा त्याग केलेला आहे. अरे रामरायाची प्राण प्रतिष्ठा करून अयोध्येहून आम्ही औरंगाबादला आलो विमानानं. 5-7 संत आमच्या सोबत होते. मग औरंगाबादचे त्या ठिकाणी मंत्री, आमदार लोक, मोठमोठे लोकांनी येणाऱ्या अयोध्येहून येणाऱ्या संतांचा सत्कार ठेवला. मग असा आम्ही रेस्ट रूम होती, ती रेस्ट हाऊस होता, त्याच्यामध्ये आमची सर्व व्यवस्था केली होती, नाश्ता पाणी सर्व बरं का, सत्कार वगैरे झाला. एका महात्म्याच्या मुखातून सहज निघून गेलं. बरं झालं आपण वेळेवरती औरंगाबादला पोहोचलो. वेळेवरती म्हणून लगेच असा एक मनुष्य तुमच्या सारखा उठला, त्या महाराजांना साष्टांग दंडवत केला. म्हणाले, महाराज आता म्हटले तर काही हरकत नाही, पण इथून पुढे औरंगाबाद म्हणत जाऊ नका, छत्रपती संभाजीनगर म्हणत जा आणि तुमच्या चरणी प्रार्थना करतो. आता ते पहिलं नाव घ्यायची आपल्याला सवय पडलेली असते, जे नाही ते येतच. पण आता काय नामकरण झालेलं आहे, साधूची नावं आलेली आहे. म्हणून ज्यांना ज्यांना जी नावं आली
इथं पत्रिकेवर आहे. सर्वप्रथम श्री 1008 स्वामी हरिहर चैतन्यजी महाराज, जे हरिदास महाराज होते ते काय झाले आता हरिहर चैतन्यजी महाराज. श्री 1008 स्वामी जगदीश चैतन्यजी महाराज, जे जनार्दनजी महाराज होते ते आता काय झाले जगदीश चैतन्यजी महाराज. श्री स्वामी आपले रामेश्वर भाऊ सर्वांच्या मुखामध्ये असणारे, त्यांचं नाव आता राजेंद्र चैतन्यजी झालेलं आहे. स्वामी 1108 स्वामी श्री राम चैतन्यजी महाराज, ज्यांचं अगोदर नाव रामेश्वर होतं, आता काय पडलं राम चैतन्यजी महाराज बसलेले आहेत आसनावर इथं. स्वामी देवेंद्र चैतन्यजी महाराज, ज्यांचं पहिलं नाव दौलत रामदासजी महाराज होतं, त्यांचं नाव आता देवेंद्र चैतन्यजी महाराज झालेलं आहे. आणि ज्यांचं नाव पूर्वीचं नाव रविदास होतं, त्यांचं नाव श्री 1008 स्वामी राघवेंद्र चैतन्यजी महाराज, अशा प्रकारचं. आणि ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन आयोजन केलं असे आपले सर्वांचे सुपरिचित श्री 108 स्वामी श्री गणेश चैतन्यजी महाराज, संत तुकाराम महाराज आश्रम पिंपळगाव गायके. आज गणेश चैतन्यजी महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती की सर्वांचा आम्हाला इथे स्वागत सत्कार ठेवायचा आहे, पूजन ठेवायचं आहे. आणि त्या नियमाप्रमाणे आज बीजेच्या दिवशी गणेश चैतन्यजी महाराजांना इतका चांगला दिवस मिळाला. कोणता दिवस? तुकाराम महाराजांची बीज. आणि दरवर्षी आपला हा उत्सव इथे होतच असतो, लक्षात घ्या. आणि म्हणून आजच्या या पावन पर्वावर या सर्व संत मंडळीचं स्वागत सत्कार पूजा होणार आहे. ही सर्व संत मंडळी दोन्ही बाजूला अशा प्रकारची बसणार आहे. नंतर ज्याही भक्तांना हा एक पर्वणी, आज महान पर्वणीच्या काळावर ज्यांनाही पूजन करायचं त्यांनी समोर यायचं. आपले काही त्या ठिकाणी पुष्प असतील, हार असतील, पूजा असेल ती करून काय जे काही दान वगैरे टाकायचं असेल पुढे एक पात्र ठेवल्या जाईल, त्याच्यामध्ये ते पात्र ठेवून द्यायचं. ही सर्व दक्षिणा या संत मंडळीची राहील, लक्षात ठेवा. आणि म्हणून असा योगायोग नेहमी येत नसतो. आणि दैव योगाने आपल्या परिसरामध्ये कोथळ्याच्या नंतर हा योग आला दुसऱ्यांदा, तर सर्व भक्तांनी या योगाचा लाभ घ्यायचा आहे. जे जे मी सांगितलं त्याप्रमाणे पालन करायचं आहे. श्री गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळचा वर्धापन दिन महोत्सव दिनांक 13 मार्च ते 20 मार्चच्या दरम्यान भव्य दिव्य आणि लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत असतो. दरवर्षी आपणही मराठवाड्यातील अनेक भक्त येत असतात. तुम्हा सर्व भक्तांना पळसखेडच्या आश्रमाच्या वतीनं सादर आमंत्रण आहे. ज्यांना तिथे संगीत तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण नाही, ज्या महिलांना पुरुषांना 7ही दिवस तिथे येऊन राहायचं असेल त्यांची सुद्धा भोजनाची राहण्याची सर्व व्यवस्था आश्रमाच्या वतीनं केल्या जाईल. आणि म्हणून आणि नाही येऊ शकले 7 दिवस, निदान शेवटचे 2 दिवस नाही 2 दिवस येऊ, शेवटच्या महाप्रसादाला सुद्धा आपली सर्वांची उपस्थिती आश्रमाच्या वतीनं प्रार्थनीय आहे. आणि या गोष्टीची नोंद घ्यावी हे मी त्या ठिकाणी सूचित करतो. त्याचप्रमाणे दिनांक 12 ते 18 या तारखेच्या दरम्यान 12 तारखेला आपल्या कोथळा येथून गुरुदेव आश्रम पळसखेड साठी पायी दिंडी निघत असते. राजेंद्र चैतन्यजी महाराज त्या दिंडी चालवत असतात. ज्यांना ही दिंडीमध्ये यायचं आहे, आता 2-4 दिवस राहिलेले आहे, त्यांनी त्यांच्याकडे संपर्क साधावा आणि बहुसंख्येनं दिंडीमध्ये सहभागी व्हायचं आहे, अशा प्रकारच्या आता सूचना सांगतो. आता अगोदर आपल्या कीर्तनाचा आरतीचा समारोप करून घेणार आहोत आपण. नंतर संत पूजनाचा स्पेशल कार्यक्रम होईल. संत पूजनाच्या नंतर संत भोजन होईल आणि भक्तांचं तुमचं सर्वांचे सुद्धा भोजन होणार आहे. ज्ञानेश्वर माऊली
म्हणा म्हणा एक एक